पहिले ट्राय करू. नमस्कार. सर्वप्रथम आपल्या सर्वांना काल संपन्न झालेल्या महाराष्ट्र दिनाच्या मी सर्वप्रथम आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. विश्वमाऊली जनसेवा प्रतिष्ठानचे माननीय सागर महाराज भोंडे की ज्यांच्या माध्यमातून आपल्या सर्वांशी संवाद साधण्याची संधी मला खऱ्या अर्थाने मिळाली, त्या विश्वमाऊली जनसेवा प्रतिष्ठानचे मी मनपूर्वक आभार मानतो. मित्र, खरं तर आपण सर्वजण भाग्यवान आहोत की आपण भारतभूमीसारख्या पवित्र देशामध्ये आपल्या सर्वांचा जन्म झालेला आहे. त्याहूनही आपण महाराष्ट्रीयन लोक अधिक भाग्यवान आहोत असं मी समजतो की महाराष्ट्राच्या पावनभूमीमध्ये आपल्या सर्वांचा जन्म झाला, की ज्या पावनभूमीमध्ये संत तुकारामांपासून तर संत ज्ञानेश्वरांची परंपरा आणि संत परंपरा अशी मोठी परंपरा या महाराष्ट्राच्या भूमीला लाभलेली आहे. शेकडो वर्षापासून या महाराष्ट्राच्या मातीने असंख्य बदल आपल्या मातीमध्ये अनुभवले. अनेक बदल, अनेक स्थित्यंतरे, अनेक प्रकारच्या शोषक आणि शोषितांच्या अन्यायाच्या आक्रमणांच्या गोष्टी अनुभवल्या आणि ह्याच महाराष्ट्राच्या मातीतून परिवर्तनाची नांदी ठरणाऱ्या क्रांतीलाही या महाराष्ट्राच्या मातीने जन्म दिला. आपल्या बुद्धीच्या सामर्थ्याचा कस लावून सन्मार्ग आणि सत्याचा शोध घेत समाजातील प्रत्येक शेवटच्या घटकांपर्यंतचा विचार करून त्यांचे जीवनमान उंचवण्यासाठी अनंत धुरीणांनी आपले आयुष्य वेचले अशा संत परंपरेतील संत नामदेव महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत एकनाथ महाराज, चक्रधर स्वामी, संत गोरोबा, संत चोखोबा, संत सावतामाळी, संत जनाई या संतांनी आम्हाला भक्तीसोबतच स्वाभिमान शिकवला आणि हा स्वाभिमान आमच्या महाराष्ट्राच्या मातीतील प्रत्येक मनामध्ये रुजवताना आपला देह या संतांनी झिजवला आणि महाराष्ट्राच्या मातीला आदर्श बनवण्यासाठी आपलं आयुष्य वेचलं. ज्ञान, विज्ञान, शक्ती, साहस, प्रेरणा आणि शौर्य असे आदर्श या महाराष्ट्राच्या मातीमध्ये घडले. ते या महाराष्ट्राच्या मातीने प्रत्येक माणसाच्या कणाकणात, मातीच्या कणाकणात तसे प्रत्येक माणसाच्या मनामनात स्वाभिमान रुजवण्याचं काम या महाराष्ट्राच्या मातीने केलेलं आहे. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जुलमी राजसत्तेचा, अन्यायाच्या विरोधात, गुलामगिरीच्या विरोधात, प्रतिकूलतेच्या विरोधात मार्ग काढून प्रतिकूलतेतून मार्ग काढण्याची परंपरा आपल्याला आहे आणि ही परंपरा दुर्गेश्वर, रायगड याच्या रूपाने या महाराष्ट्रासाठी आजही अभेद्य आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे वडील शहाजी महाराज, आई जिजाऊ आऊसाहेब आणि त्यांच्या पिढ्यांची देणगी म्हणून या महाराष्ट्राच्या मातीमध्ये कणखरता, स्वाभिमान, त्यासोबतच स्वातंत्र्याचं, स्वाभिमानाचं स्फुल्लिंग निर्माण करण्याचं काम आई जिजाऊंनी आपल्या बालपणीच्या संस्कारामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवर केलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव जरी आपण घेतलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेत असताना आपण छत्रपती शिवाजी महाराज असं नाव जरी घेतलं तरी आपल्या सर्वांच्या अंगामध्ये एक चैतन्य तयार होतं, एक नवी ऊर्जा तयार होते आणि ही नवी ऊर्जा आपल्याला प्रत्येकाच्या मनामध्ये एक वेगवेगळ्या स्तरावरती स्रवत असते. परंतु ही ऊर्जा प्रत्येकाच्या मनामध्ये स्रवत असताना काहींना ही ऊर्जा वेगळ्या स्वरूपात प्रकट होते, तर काही लोकांच्या मध्ये ही ऊर्जा वेगळ्या स्वरूपामध्ये प्रकट होत असते. काही लोकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलची ऊर्जा प्रकट होत असताना तिचं प्रतीक रुबाबदार दाढी, पिळदार मिशी, टॅट्यू, झेंडे, दांडे इत्यादी स्वरूपात असते, तर काही
माणसांमध्ये शिवाजी महाराजांची ऊर्जा ही त्यांच्यामध्ये असणारं सातत्य, चातुर्य, अनुशासन, त्यांचा त्याग, स्वभाव, विचार आणि सहनशीलता यांच्या स्वरूपामध्ये आपल्या सर्वांच्यामध्ये निर्माण होत असताना दिसते. शेकडो वर्षांच्या नंतरही या महाराष्ट्राच्या तलावर निर्माण झालेला राजा च्या विषयी आजही महाराष्ट्राच्या मातीत नव्हे, या देशाच्या मातीतील प्रत्येक मनामध्ये, प्रत्येक पुरुषाच्या मनामध्ये आणि प्रत्येक या राज्यात राहणाऱ्या माणसाच्या मनामध्ये शिवाजी महाराज घर करून आहेत. याचं कारण काय असेल? शिवाजी महाराज खऱ्या अर्थानं तेव्हा राजेशाही पद्धती होती. राजेशाही पद्धती असतानाही एक राजा वर्षानुवर्षे माणसाच्या मनामध्ये घर करून राहतो. याचं कारण शोधताना मला तुकोबांचा एक अभंग या ठिकाणी आठवतो. आणि तुकोबा म्हणतात की बुडती हे जन न देखावे डोळा, म्हणून कळवळा वाटत असे. ही तुकाराम महाराजांची जी काही उक्ती आहे, ही शिवरायांनी आपल्या कर्मातून, आपल्या जिजाऊंच्या संस्कारातून आणि शहाजी महाराजांच्या स्फुल्लिंगातून आपल्या आचरणात उतरवली. आणि हे आचरणात उतरवल्याच्या नंतर ह्या खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रातील मातीला, या महाराष्ट्रातील मनाला, या महाराष्ट्रातील प्रत्येक मावळ्याला, या महाराष्ट्रातील 18 पगड जातींना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. आणि हे रयतेचं राज्य निर्माण करण्यामध्ये ज्या धुरीणांनी आपला सहभाग नोंदवला, अशा सर्व धुरीणांचं, अशा सर्व मावळ्यांचं, अशा सर्व सहकाऱ्यांचं आणि त्यासोबतच आऊ जिजाऊ साहेबांचे या महाराष्ट्रावर असंख्य उपकार आहेत असे मला वाटते. छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार म्हणजे नेमकं काय? छत्रपती शिवाजी महाराजांचे गुण म्हणजे नेमके काय? एक असामान्य राजा, जो रयतेच्या मनावर तो हयात असताना सुद्धा आणि त्याच्या हयातीनंतरच्या 400 वर्षापर्यंत सुद्धा माणसाच्या मनावर राज्य करतो. तर याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे गुण त्या राजामध्ये असले पाहिजे, याची खऱ्या अर्थाने आपण एक ओळख करून घेणं जरुरी आहे असं मला या ठिकाणी वाटतं. मग या राजामध्ये असे कुठले गुण होते की जे तुम्हाला आम्हाला सातत्याने समोर ठेवले पाहिजे, तुम्हाला आम्हाला सातत्याने दिशा देत राहतात, तुम्हाला आम्हाला सातत्याने प्रेरणा देत राहतात. आणि त्या गुणांच्या भरोशावर शिवराय आजही आमच्या सर्वांच्या मनामनामध्ये आणि आपल्या सर्वांच्या या मातीच्या कणाकणामध्ये वास्तव्यात आहेत असं मला असं वाटतं. तर त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचे गुण आहेत की शिवरायांनी आम्हाला शिकवलेला स्वाभिमान असेल, शिवरायांनी आम्हाला शिकवलेला आत्मभान असेल, शिवरायांनी आम्हाला शिकवलेली अखंड सावधानता असेल, शिवरायांच्या विचारामध्ये असलेलं सातत्य असेल, शिवरायांच्या विचारांच्या मध्ये असणारा अनुभवांचा वापर करून घेण्याचा दृष्टिकोन असेल, शिवरायांच्या मनामध्ये असणारी शिस्त असेल, शिवरायांच्या मध्ये असणारा संयम असेल, शिवरायांमध्ये असणारं सामंजस्य असेल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला आम्हाला इथे या मातीला पण प्रेरणा देणारी जी आहे की प्रतिकूल परिस्थितीतूनही मार्ग काढण्याची क्षमता निर्माण करण्याचं धैर्य आणि त्या प्रतिकूल परिस्थितीवर मार्ग काढण्याचा खऱ्या अर्थानं जो काही लढा आणि शक्ती आमच्यामध्ये तयार झाली पाहिजे, ती शक्ती निर्माण करण्याचं कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या कृतीतून आणि आपल्या विचारातून आणि आपल्या आचरणातून या महाराष्ट्रासमोर ठेवलेला आहे. मित्र, आजची परिस्थिती, आजची देशाची परिस्थिती, आजची विश्वाची परिस्थिती, आजची राष्ट्राची परिस्थिती ही अतिशय वेगळ्या अर्थाने आणि वेगळ्या स्तरावर या कोरोनाच्या संकटाच्या रूपाने येऊन ठेपलेली आहे. कोरोनाचं संकट सर्व देशावर आहे, सर्व राज्यावर आहे, सर्व विश्वावर आहे. मग हे संकट हे करत असताना मला असं वाटतं की गेल्या 40 दिवसापासून आपण सर्वजण एका ठिकाणी होम क्वारंटाईन म्हणून किंवा आपण घरात राहून आपण हे सिद्ध करून दिलेलं आहे की आम्ही छत्रपती शिवरायांचे पाईक आहोत. आमच्यामध्ये सातत्य आहे, आमच्यामध्ये पेशन्स आहेत, आमच्यामध्ये संयम आहे. आम्ही कुठल्याही गोष्टीचा बाऊ न करता, आम्ही कुठल्याही गोष्टीचा अतिरेक न करता, आम्ही कुठल्याही गोष्टीचा बडेजाव न करता, आम्ही स्वतःला देशहितासाठी, आम्ही स्वतःला राष्ट्रहितासाठी, आम्ही स्वतःला या समाजाच्या हितासाठी, स्वतःला या कोरोनाच्या विरुद्धच्या लढाईसाठी आम्ही स्वतःला संयम ठेवून बाजूला ठेवलेला आहे.
मित्र, छत्रपती शिवाजी महाराजांच्या एक सगळ्यात महत्त्वाच्या ज्या काही गोष्टी असतील ती सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट आहे की शिवरायांनी स्वराज्य निर्माण करत असताना कुठल्या प्रकारे आपला बेत हा पणाला लावला असेल तर त्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की शिवराय असं म्हणतात की त्यांच्या चरित्रातून आपल्याला असं पाहायला मिळतं की कोणत्याही यश संपादन करण्यासाठी कुठल्याही प्रकारचं यश जर मला संपादन करायचं असेल, कोणाला संपादन करायचं असेल तर ते यश संपादन करण्यासाठी जे जे काही म्हणून मार्ग असतील त्या मार्गांचा शोध मी घेईल. त्या मार्गांचा शोध घेत असताना ते जर यश प्राप्तीसाठी मला मार्ग दिसले नाही किंवा मला मार्ग लक्षात आले नाही, मला मार्ग सापडले नाही, तर मी माझे यश प्राप्तीचे नवीन मार्ग तयार करेन, पण यशाला मी माझ्यापासून दूर ठेवणार नाही. हा विचार खऱ्या अर्थानं आजच्या सामाजिक परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी अंगीकारण्याची आणि या समाजाला पुढे नेण्याची गरज आहे असं मला असं वाटतं. दुसरा छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वात महत्त्वाचा गुण आहे आणि तो मला असं वाटतं की माणसामध्ये असणारी इच्छाशक्ती. मग तुमची इच्छाशक्ती जर प्रबळ असेल, तुमची इच्छाशक्ती जर दांडगी असेल तर महाराजांसमोर असणारे जसे अनेक संकट होते, महाराजांसमोर असणारे अनेक जे काही बलाढ्य शत्रू होते ते डोंगराच्या प्रमाणे असणाऱ्या शत्रूंना महाराजांनी मातीच्या ढिगाराप्रमाणे कडेलोट त्यांचा केलेला आहे, मातीच्या ढिगाऱ्याप्रमाणे त्यांना सपाट केलेला आहे. म्हणून तुमच्या इच्छाशक्तीच्या भरोशावर आपण आपल्या समोर असणाऱ्या आव्हानांच्या, आपल्या समोर असणाऱ्या अडचणींच्या डोंगरांचा सुद्धा आपण मातीच्या ढिगाऱ्याप्रमाणे त्यांना भुईसपाट करू शकतो. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांतून आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातून आपण घेण्यासारखी आहे. तुमच्या इच्छाशक्तीच्या भरोशावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जर काळाचा विचार केला आपण तर तलवारी सगळ्यांच्याच हातामध्ये असतात किंवा होत्या, परंतु वाटसरूला जर तो त्या झाडाचं फळ खाण्याची इच्छा झाली तर तो ते फळ तोडण्यासाठी, ते फळ हे करण्यासाठी तो वाटसरू काय करतो की ते त्या झाडाखालच्या किंवा आजूबाजूचा एखादा पत्थर असेल किंवा दगड असेल तो दगड घेऊन त्या झाडाला मारतो आणि तो दगड घेऊन त्या झाडाचं फळ खाली पाडतो आणि ते फळ प्राशन करून आपली तृषा असेल, आपलं भूक असेल, अतिशंमत असतो, परंतु तो वृक्ष त्याला कधी दूषण देत नाही किंवा तू माझ्या झाडाचं फळ तोडलंस, मला इजा केली म्हणून हे न देता तो वृक्ष अधिक संतुष्ट होतो. त्याच प्रकारे महाराजांनी त्यांच्या राज्यातील त्यांच्या रयतेच्या प्रत्येक माणसाच्या सुखाचा शोध घेत असताना आपल्या स्वतःच्या सुखाचा
त्याग केला, आपल्या स्वतःच्या सुखावरती त्यांनी संयम ठेवला आणि आपल्या या स्वराज्याची निर्मिती महाराजांनी केलेली आहे. महाराजांचा तिसरा एक आणि मला असं वाटतं की अनेक त्यांचे गुण आहेत की जे आपण सगळ्यांनी आचरणात आणले पाहिजे. त्यातला एक गुण आहे की शत्रू जर तुमच्या समोर असेल तर शत्रूला कधीही दुबळा समजू नका. शत्रूला कुठलाही प्रकारचा शत्रू असेल, ती परिस्थिती असेल, तो माणूस असेल, ती एखादी परिस्थिती असेल, ती एखादी अडचण असेल, तर तो आपल्या समोर आपल्या आव्हानाला, आपल्या यशाला, आपल्या यशापर्यंत पोहोचण्याच्या मार्गामध्ये जर तो अडचण येत असेल तर आपला शत्रू समजायचं आणि त्या शत्रूला कधी दुबळं समजू नका, परंतु त्या शत्रूला त्याच्यासोबतच जास्त बलवानही समजून आपण घाबरून जाण्याचंही कारण नाही. हा गुण महाराजांकडून आपण घेतला पाहिजे. एखादा शत्रू आहे, एखादी परिस्थिती आहे, ती परिस्थिती आपल्यासमोर आव्हानांचा डोंगर उभा करते आणि या आव्हानांच्या डोंगर उभा करत असताना ते आपण सर्वप्रथम घाबरून जातो आणि त्या परिस्थितीला आपण कशा प्रकारे तोंड देऊ शकू अशी शंका आपल्या मनामध्ये निर्माण होते. अशा वेळी आपण महाराजांच्या आणि त्यांनी त्यांच्या काळी असलेल्या प्रत्येक शत्रूला कशा प्रकारे तोंड दिलं ते जर आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण जर आठवलं आणि आपण त्याचा विचार केला तर खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की प्रत्येक माणसाला जगण्याचा मूलमंत्र आणि योग्य दिशेने घेऊन जाण्याचा मूलमंत्र आणि यशाचा मूलमंत्र हा छत्रपती शिवरायांच्या जीवनामध्ये आपल्याला दिसतो. तिसरी गोष्ट आहे की महाराजांच्या जीवनामध्ये एकदम स्वराज्य आपल्याला दिसायला दिसतं किंवा एक स्वराज्य आहे, परंतु स्वराज्य समोर दिसत असताना, स्वराज्याची निर्मितीचा विचार करत असताना अनेक छोट्या मोठ्या गोष्टी ज्या अशा असतील की ज्या छोट्या छोट्या गोष्टींवर महाराजांनी लक्ष केंद्रित केलं आणि त्याचा परिपाक म्हणून शेवटी एक मोठं लक्ष महाराजांच्या समोर आपल्या सर्वांना दिसलं आणि त्या लक्षाच्या स्वरूपात आपल्या सर्वांना महाराजांना एक स्वराज्याची निर्मिती आणि सिंहासनाधीश्वर राजराजेश्वर रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सर्वांना पाहायला मिळाले. तर आपणही आपल्या जीवनात जगत असताना छोटे मोठे एकदम मोठं ध्येय समोर न ठेवता छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष आपलं केंद्रित करून त्या छोट्या छोट्या गोष्टींच्या माध्यमातून, त्या छोट्या छोट्या गोष्टींचा एकत्रीकरणातून आपल्याला आपलं यश निश्चितच संपादन करता येतं आणि त्या यशापर्यंत आपण पोहोचू शकतो. अशी आजची सामाजिक परिस्थिती आहे. जो माणूस प्रतिकूल परिस्थितीतूनही वाट काढून आपल्या जीवनाचा मार्ग शोधू शकतो तो खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राचा आणि या शिवरायांचा पाईक आहे असं मला वाटतं. परिस्थिती प्रत्येक वेळी सगळ्यांच्या समोर सारखी नसते आणि आजही नाही. महाराजांच्या काळातही नव्हती, आजच्या काळातही नाहीये. आज आपण लोकशाहीमध्ये, शासन व्यवस्थेमध्ये जगत आहोत. आपल्याला स्वातंत्र्य आहे, आपल्यामध्ये समता आहे, आपल्यामध्ये बंधुभाव आहे. परंतु मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना या स्वातंत्र्य, समता, बंधुता या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना आपण आपल्या कर्तव्याची सुद्धा जाणीव ठेवली पाहिजे. आणि ह्या कर्तव्याची जाणीव ठेवत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या रयतेसमोर आदर्श ठेवत असताना त्याग आणि सर्वस्वाचं बलिदान जसे ज्याप्रमाणे केलं त्याचप्रमाणे त्यागाचं आणि सातत्याचं बलिदान देण्याची आपल्याला आवश्यकता आहे असं मला या ठिकाणी वाटतं. मित्र, आजची सामाजिक परिस्थितीचा विचार केला, आजच्या शेतकऱ्यांच्या परिस्थितीचा विचार केला आणि त्याचबरोबर आज समाजासमोर असणाऱ्या सुशिक्षित बेरोजगारांचा आणि अर्थव्यवस्थेचा विचार जर केला तर खऱ्या अर्थाने परत एकदा तुकाराम महाराजांचा श्लोक आपल्या समोर येतो की बुडती हे जन न देखवे डोळा म्हणून कळवळा येत असे. म्हणून आज आपण खऱ्या अर्थाने करण्याची काय गरज आहे? छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करायची. 19 फेब्रुवारी आली की 19 फेब्रुवारीला आपण मोठे झेंडे लावायचे, दांडे लावायचे, मोठी पताका काढायची, सगळ्यांसमोर डीजे लावायचा आणि त्या डीजेच्या तालावर नाचून शिवाजी महाराजांची जयंती साजरी करायची. असं करायचं की शिवाजी महाराजांचं चरित्र वाचून, शिवाजी महाराजांचे विचार आचरणात आणून, शिवाजी महाराजांच्या विचारांचा अंगीकार करून आणि आपल्या समोर असणाऱ्या शत्रूचा नायनाट करून आपण परिस्थितीवर मात करून या समाजाला, या कुटुंबाला, आपल्या स्वतःच्या देशाला उन्नत दिशेकडे घेऊन जाण्याचं अपेक्षा आपण बाळगायची. ह्या प्रत्येकाने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांची परिस्थिती असेल, शेतकरी आपल्या शेतात 12 महिने कष्ट राबून आपल्या शेतातून
अनेक प्रकारचं धान्य, अनेक प्रकारच्या फळभाज्या, अनेक प्रकारचे फळं, अनेक प्रकारचे दुग्धजन्य पदार्थ निर्माण करतो आणि या पदार्थांना कवडीमोल विकताना आणि मग अशी परिस्थिती येते की आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये शेतकऱ्यांची परिस्थिती जी आहे ही अतिशय हलाखीची झालेली आहे. मग शेतकऱ्यांच्या परिस्थितीवर मात करत असताना शिवरायांचं चरित्र आपल्याला कशा प्रकारे प्रेरणा देऊ शकतं? तर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आज्ञापत्रकामध्ये स्पष्ट सांगितलं होतं की शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लावता कामा नये, शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही कोणी हात लावू नये. मग हा दंडक आपण सर्वांनी पाळला पाहिजे. मग शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला हात लावता कामा नये याचा अर्थ काय होतो? तर शेतकऱ्याच्या उन्नतीमध्ये आपण सर्वांनी कशा प्रकारे आपला हातभाग लावता येईल, शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पिकणारं आपल्याला थेट आपल्याला कशा प्रकारे विकत घेता येईल, जो समाज आज आपण धुरीणांनी कुठल्याही प्रकारे नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने शहरामध्ये आहे, गावखेड्यामध्ये आहे, जो परिस्थितीने चांगला आहे, अशा परिस्थितीने चांगल्या असणाऱ्या लोकांनी आपल्याच समाज बांधवांना, आपल्याच गावखेड्यामध्ये राहणाऱ्या बांधवांना उन्नत करण्यासाठी आणि त्यांना मदतीचा हात देण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं जर कुठलं कारण असेल तर आपण आपल्या शेतकरी बांधवांना त्यांच्या शेतात उत्पन्न होणाऱ्या शेतमालाला योग्य भाव देणे आणि त्या शेतमालाची बाजार व्यवस्था त्यांच्यापर्यंत पोहोचवणे हे खऱ्या अर्थानं सगळ्यात मोठं काम आहे अजय, असं मला वाटतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये रायगडावर असेल किंवा वेगवेगळ्या किल्ल्यांवरती असेल, या धान्याच्या किंवा इतर सगळ्या वस्तूंच्या व्यापाराच्या खरेदी विक्री होत असे. ती खरेदी विक्री हा थेट जो त्यांचा काही संबंध होता, हा सगळा जो खरेदी विक्रीचा संबंध होता, हा उत्पादक ते उपभोक्ता अशा प्रकारे होता. मग उत्पादक ते उपभोक्ता हा जर शिवाजी महाराजांच्या काळातील, स्वराज्याच्या काळातील जो काही गुण आहे किंवा जी काही पद्धत आहे ही आपण जर आजच्या परिस्थितीमध्ये राबवली तर मला असं वाटतं खऱ्या अर्थाने आपला उत्पादक जो आहे, शेतकरी आहे, हा सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. शेतकऱ्यांनी पण काय करण्याची गरज आहे? आपण बटाटे आपल्या शेतामध्ये पिकवतो, आपण मिरची आपल्या शेतामध्ये पिकवतो, आपण हळद आपल्या शेतामध्ये पिकवतो, आपण लसूण आपल्या शेतामध्ये पिकवतो, आपण वेगवेगळ्या प्रकारच्या फळभाज्या आणि पालेभाज्या आपल्या शेतामध्ये पिकवतो आणि कवडीमोल दराने आपण ह्या मधल्या लोकांना विकत असतो. आणि हे मधले जे लोक आहेत हे आपल्या या सगळ्या कच्च्या मालाच्या भरोशावरती प्रक्रिया करून ज्या स्वरूपात ग्राहकांना पाहिजे त्या स्वरूपात त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतात आणि ते लखपती होतात, ते करोडपती होतात. पण जो एका दाण्याचे 100 दाणे करणारा माझा शेतकरी बांधव आहे तो मात्र आपल्या जागेवरच आहे. त्याला दरवर्षी सरकारला वेगवेगळे पॅकेज द्यावे लागतात, त्याला दरवर्षी शासनाकडे याचना करावी लागते. ही परिस्थिती का उद्भवली? तर याच्यातून मार्ग जर काढायचा असेल तर आपल्याला शिवरायांच्या विचारांवर जगण्याची आणि शिवरायांच्या विचारावर आधारित असणारा समाज निर्मिती करण्याची गरज आहे असं मला वाटतं. शेतीवर आधारित कच्च्या मालाचे प्रक्रिया उद्योग असतील, मग या प्रक्रिया आज आपण म्हणतो की शेतकऱ्यांच्या मुलांना कामं नाहीये, जे शिकलेत त्यांना नोकऱ्या नाहीये, जे नोकऱ्या आहेत त्यांना पगार पाहिजे तसा नाहीये आणि येणाऱ्या काळामध्ये नोकऱ्यांची संख्या किती प्रमाणात राहील याची पण शंका आहे. मग अशा परिस्थितीमध्ये आलेल्या संकटांवर आपण कशा प्रकारे तोंड दिलं पाहिजे? तर आपल्यासमोर आता मित्र जे स्वतःला सुशिक्षित बेरोजगार समजतात, जे स्वतःला हाताला काम नाही असं समजतात, अशा सर्व तरुणांनी या संधीचं सोनं करण्याची वेळ आहे. आज आपण आपल्या अवतीभोवती पाहतो अनेक परप्रांतीय लोक आपल्या राज्यामध्ये, आपल्या देशामध्ये, आपल्या गावामध्ये, इव्हन पहिले तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर होते, आता गावखेड्यांमध्ये जाऊन हे परप्रांतीय लोक या ठिकाणी येऊन आपला व्यवसाय करतात. पाणीपुरीपासून तर डबर रोटीपर्यंत विकण्याचा व्यवसाय हे सर्व लोक करतात आणि या व्यवसायाच्या माध्यमातून ते आपले चरितार्थ भागवतात. त्यांचं उत्पन्नाचा स्रोत जर आपण बघितला की साधा वडापाव विकणारा माणूस सुद्धा वर्षाकाठी 10 ते 20 लाख रुपये कमवतो आणि माझा 10 ते 15 एकर वाला शेतकरी सुद्धा 50,000साठी सुद्धा सरकारकडे हात पसरवतो. ही अतिशय चिंतनीय बाब आहे. म्हणून यासाठी काय केलं पाहिजे की माझ्या तरुण बांधवांना, माझ्या सर्व सहकारी बांधवांना माझी कळकळीची विनंती आहे की आपण हाताला पडेल ते काम, आपल्याला मिळेल ते काम, मिळेल ती संधी
मिळेल त्या प्रकारे करून आपल्या खिशामध्ये कशा प्रकारे पैसा येईल, आपल्या कुटुंबाला कशा प्रकारे आर्थिकदृष्ट्या सुदृढ करता येईल, आपल्या समाजाला कशा प्रकारे आर्थिकदृष्ट्या सुदृढ करता येईल याचा विचार केला पाहिजे. मग बूट पॉलिशपासून तर पाणीपुरी विकण्यापर्यंत, आईसकांडीपासून तर आईस्क्रीमच्या धंद्यापर्यंत कुठला मिळेल तो व्यवसाय आपण सर्वांनी करण्याची तयारी ही ठेवली पाहिजे. आणि या कोरोनाच्या रूपाने आपल्याला ही संधी उपलब्ध करून दिली आहे. आपले जे परप्रांतीय बांधव आहेत हे आपापल्या गावापर्यंत आपल्या गावातून निघून गेलेले आहेत. कोणी आता वर्ष 6 महिने ते आपल्या ठिकाणी येतील की नाही याची पण हे आहे. तर ही जी पोकळी या समाजामध्ये आजच्या या रूपाने तयार झाली, ही पोकळी भरून काढण्याचं संधी आणि या संधीचं सोनं करण्याची एक नामी संधी आपल्या सर्वांच्या वाट्याला या ठिकाणी आलेली आहे. मग ही संधी सोनं करत असताना आपण शिवरायांचा विचार समोर ठेवला पाहिजे की मी माझ्या स्वाभिमानाने, माझ्या मनगटाच्या, माझ्या मेंदूच्या भरोशावर, माझ्या स्वकमाईतून माझ्या कुटुंबाला पुढे घेऊन जाईल आणि त्यासाठी लागणारा जो काही मेहनत असेल, त्यासाठी लागणारा जो काही श्रम असेल, त्याच्यासाठी लागणारं सातत्य असेल, ते सर्व ठेवण्याची मी तयारी ठेवतो. मग याच्यामध्ये शेतीवर आधारित प्रक्रिया उद्योगांमध्ये आपण बघतो की बटाटा आपण पिकवतो, परंतु आपण चिप्स तयार करू शकत नाही. टोमॅटो आपण पिकवतो पण आपण सॉस तयार करत नाही, सूप तयार करत नाही, टोमॅटो पल्प तयार करत नाही. दूध आपण पिकवतो पण आपण दही तयार करून ते पॅकिंग करून विकत नाही. तुपासारखे पदार्थ तयार करून आपण विकत नाही. किंवा दुधापासून फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणात लागणारं कॅसिन नावाचा जो घटक निघतो, हा घटक प्रक्रिया उद्योगाद्वारे आपण तयार करत नाही. हळदीपासून निघणारा आणि जगाच्या पातळीवर प्रचंड मागणी असणारा कुर्कुमिन नावाचा पदार्थ वेगळा करून आपण त्या प्रक्रिया उद्योगामध्ये जाऊ शकतो. फुलशेती आपण करू शकतो, फळशेती आपण करू शकतो. म्हणजे जे बाजारामध्ये विकल्या जातं, जे बाजारामध्ये खपल्या जातं, त्या स्वरूपामध्ये आपण उत्पादन केलेल्या शेतीच्या कच्च्या मालाचं रूपांतर करून तो जर आपण विकला तर खऱ्या अर्थानं या आजची सामाजिक परिस्थिती आपण बदलण्यासाठी आपण सक्षम राहू असं मला वाटतं. मित्र, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातले अनेक पैलू आहेत. या सगळ्या पैलूंच्या केंद्रस्थानी महाराजांच्या याच्यामध्ये शेती हा केंद्रबिंदू होता. मावळा हा त्यांच्या स्वराज्याच्या संरक्षणाच्या याच्यामध्ये केंद्रबिंदू होता. न्याय, समता, सहिष्णुता, सर्वधर्म समभाव हे महाराजांच्या स्वराज्याचे मूल तत्व होते. आणि या सगळ्या याच्यामध्ये युद्धावर जाण्याची जर वेळ आली तर या युद्धाच्या वेळी कमीत कमी जीवितहानी कशी होईल आणि माझा प्रत्येक मावळा स्वाभिमानाने आपल्या घरी कसा पोहोचेल याची सुद्धा त्यांनी दखल घेतली होती. आजच्या परिस्थितीमध्ये या सर्व याच्यामध्ये आपण जातीजातीमध्ये, धर्माधर्मामध्ये, झेंड्यांमध्ये विभाजित न होता सर्वांनी मावळा म्हणून एकत्र होऊन या शिवविचाराचा अंगीकार करणे आणि आपल्या समाजाचा उद्धार करणे हे खऱ्या अर्थानं शिवविचाराचं अंगीकारण करणे आणि या परिस्थितीवर मात करण्याचं मूलतंत्र आहे असं मला वाटतं. मित्र, छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्यामध्ये अनेक लढाया केल्या, अनेक प्रकारच्या प्रसंगांना ते सामोरे गेले. हे सगळे प्रसंग हाताळत असताना आणि हे सगळे प्रसंग ना सामोरे जात असताना महाराजांनी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर एक केली असेल तर ती गोष्ट एक महत्त्वाची आहे, ती म्हणजे की महाराजांनी एखाद्या गोष्टीच्या प्राप्तीसाठी, एखाद्या गोष्टीच्या सिद्धीसाठी जर आपला एक आराखडा तयार केला असेल, ज्याला प्लॅन आपण म्हणू, तर त्याच्यासोबतच महाराजांकडे 3 प्रकारचे प्लॅन त्याला अल्टरनेटिव्ह म्हणून तयार राहायचे. समजा ऐन प्रसंगावर एखादा प्लॅन जो ए म्हणून प्लॅन आहे, हा प्लॅन जर कुठल्याही प्रकारे सिद्धीस गेला नाही किंवा तो कार्यसिद्धी होऊ शकली नाही तर महाराजांकडे लगेच दुसरा बी प्लॅन तयार असायचा. बी प्लॅनमध्ये म्हणजे दुसरा आराखडा तयार असायचा. या दुसऱ्या आराखड्यामध्ये पण कुठल्या प्रकारचा जर अडथळा आला तर तिसरा प्लॅन तयार असायचा. म्हणजे आपण महाराजांकडून हे जे व्यवस्थापनाचं मूल्य आहे, जे या सर्व ब्लरी या याचं एखाद्या कार्याची सिद्धी करण्याच्या मागचा मंत्र जर कुठला असेल तर आपण आजकालच्या परिस्थितीमध्ये तरुण काम करताना पाहतो. आपण बरेच जण म्हणतात
की सर आम्ही किंवा कोणालाही तुमच्या आमच्या समोर असे काही उदाहरणं आहेत की ज्यांनी या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. हे प्रयत्न करत असताना कोणी छोटासा उद्योग उभारला, कोणी छोटासा दुकान उभारलं, कोणी छोटासा व्यवसाय सुरू केला आणि त्या व्यवसायामध्ये त्यांनी जो आराखडा तयार केला आहे त्या आराखड्यामध्ये जर त्याला अपयश आलं तर तो लगेच खचून जातो आणि मग म्हणतो की बाबा हे व्यवसाय करणं किंवा धंदा करणं हे आपल्या बसचं काम नाहीये, हे विशिष्ट लोकांनीच करावं. अशा प्रकारचा हे करून आपण त्या गोष्टीतून नामानिर्माळे होतो. असं न करता आपल्याजवळ जर आपल्याला कार्यसिद्धीच न्यायचं आहे, प्रतिकूल परिस्थितीवर मात करायची आहे आणि आपल्या कुटुंबाला आपल्या समाजाला जर समोर घेऊन जायचं आहे तर आपल्याला एकच मार्ग आहे की आपल्या समोर कार्यसिद्धी करत असताना 3 प्रकारचे प्लॅन एकाच कार्याच्या सिद्धीसाठी आपले तयार असले पाहिजे. मग हे प्लॅन तयार करत असताना आपण काय केलं पाहिजे, मग हे प्लॅन कशा प्रकारे चेकआउट केले पाहिजे, त्याच्यावर मंथन कशा प्रकारे केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टींची विवेचन आणि आत्मपरीक्षण आपण सर्वांनी केलं पाहिजे. तरच येणाऱ्या परिस्थितीमध्ये आपण सर्व मराठीजन आणि माझा महाराष्ट्र तग धरू शकतो असं मला वाटतं. या महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी, या महाराष्ट्रातील प्रत्येक मावळ्याला समोर घेऊन जाण्यासाठी आणि या महाराष्ट्रातील प्रत्येक मातीतील माणसाला आणि शेवटच्या घटकापर्यंत त्या प्रत्येक माणसाचा उन्नत विकास, आत्मविकास, आर्थिक विकास, सामाजिक विकास, शैक्षणिक विकास घडवून आणायचा असेल तर खऱ्या अर्थानं आपण शिवचरित्र वाचलं पाहिजे आणि शिवचरित्र वाचून या शिवचरित्राचा अंगीकार आपण केला पाहिजे असं मला वाटतं. आज या माध्यमातून कोरोनाच्या या संकटाला संकट न समजता एक संधी आपण समजावी आणि या संधीचं सोनं करण्यासाठी शिवचरित्राचा वापर आपण सर्वांनी करावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना येणाऱ्या काळासाठी, उन्नत समाजाच्या प्रगतीसाठी, आपल्या आत्मोत्थानासाठी शिवछत्रपतींनी, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांनी आपल्या सर्वांना प्रेरणा द्यावी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शेअर करायचं. हॅलो, फिनिश करू का? आता फिनिश दाबू का? ठीक आहे.